हे जे मार्केटमध्ये नवीन नवीन ॲप्स आलेत ना, की किंवा ॲड्स येते, मोठे मोठे सेलिब्रिटी ॲक्टर लोक किंवा बिझनेसमॅन लोक जी ॲप्लिकेशनचे जे फाउंडर आहेत, त्यांचं म्हणणं कसं आहे की निदान तुम्ही ₹500 लावा, महिन्याला ₹500 इन्व्हेस्ट करा किंवा हे करा, ₹1000 इन्व्हेस्ट करा, हे स्टॉक घ्या, ह्यात इन्व्हेस्ट करा. तुम्ही असं इन्व्हेस्टिंगचं तुम्ही ही लावा आणि तुम्ही काय करताला 5-10 वर्षांनी तुम्ही काय होतं त्याला करोडपती होत चाला. मला एक गोष्ट कळत नाही, 500-500 रुपये जोडून जर आपण करोडपती होत असतो तर सगळ्यांनी तेच केलं असतं ना. बरं होईल करोडपती. आता वय आहे माझं 25-30. आतापासून मी 500-500, 1000-1000 रुपये लावले तर मी करोडपती व्हायला मला 50-55 वर्ष लागतील. त्यावेळेला मी काय करू? माझी सगळी हाडं दुखायला लागलेली असणार, पार माझं जायची वेळ आलेली असणार, फार सगळं हे झालेलं असणार. मग त्यावेळेला मी करोडपती होऊन काय करू? मला करोडपती आत्ता व्हायचं आहे. आत्ता काय इन्व्हेस्ट करून होत असेल तर ते सांगा ना. बाकी जे 10-20 वर्षानंतर करोडपती होण्याचं मला हे सांगू नका. त्यावेळेला करोडपती होण्यापेक्षा मला आता ₹1,00,000 द्या तुम्ही. ते महत्त्वाचं आहे जास्त. कारण की आता माझ्यात सळसळत रक्त आहे. आता मी एन्जॉयमेंट करू शकतोय. आता मी त्या पैशानं काय मला पाहिजे ते करू शकतोय. मला 55 आणि 60व्या वर्षी आणि 50व्या वर्षी ते करोड रुपये येऊन काय करणार आहे मी? कुठं जाणार आहे? काय करणार आहे? आणि इतिहास हा सांगतोय की ₹500 इन्व्हेस्ट करून किंवा ₹1000 इन्व्हेस्ट करून कोणी श्रीमंत झालेलं नाही आहे किंवा कोणी मिलियनियर झालेलं नाही आहे 5-10 वर्षात. त्याला मग हां, 50 वर्ष तुम्ही लावला, कंटिन्यू करत गेला तर होणार. पण तेच येते ना पुन्हा 50 वर्षांनी मला काय करायचं त्या पैशाचं? मी खाटावर झोपलेला असणार, मला उठता येत नाही, स्वतःचं जेवण करता येत नाही. त्यावेळेला मला करोड रुपये येऊन काय करणार आहे मी? आणि कधी पण समजा तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण घ्या की तुम्ही ₹500-500, ₹1000-1000, ₹2,000-2,000 समजा तुमचं पेमेंट आहे ₹12,000, ₹15,000 आणि त्यातलं तुम्ही 2 आणि ₹3,000 दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट करताय. तर असं ती इन्व्हेस्ट करून 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 10 वर्षांनी ते जर 10,00,000 होण्यापेक्षा तुम्ही तीच 2-3 हजार जर महिन्याला कुठला तर कोर्स विकत घ्या. म्हणजे पर्सनल स्किल डेव्हलप करा, जेणेकरून बिझनेस स्किल असेल, कुठलं तुमचं फिजिकल स्किल असेल, कुठलं तुमचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं स्किल असेल, ते शिकून घ्या त्या 2-3 हजार रुपयेमध्ये. तर तुम्ही ते स्किल शिकून त्याच्यात तुम्ही काम केला तर तुम्ही पुढं जाऊन त्या स्किलमुळं तुम्ही 10,00,000 1-2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात कमवू शकताय. पण तीच तुम्ही 2-3 हजार जर महिन्याला लावला तर त्याला व्हायला लाख अन् 10,00,000 करोडपती व्हायला 10, 15, 20 वर्ष जातील. म्हणून स्वतःवर इन्व्हेस्ट करा पहिल्यांदा. स्वतःच्या स्किलवर फोकस करा. स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. हां बाबा, एकदम समजा काहीतरी मोठं नोकरीला लागला किंवा मोठा पैसे झालं, खूप जास्त कुठल्यातरी स्किलमधून तुम्ही पैसा कमवला, तर मग त्यावेळेला एकदम मोठ्या-मोठ्या प्रॉपर्टी घ्या. नाही, त्यावेळेला इन्व्हेस्ट करा. त्यावेळेला एकदम 10,00,000 आणि ₹20,00,000 तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ह्या स्टॉकमध्ये टाकू शकताय, त्या स्टॉकमध्ये टाकू शकताय. एखादी प्रॉपर्टी खरेदी करून घेऊ शकताय. एखादा प्लॉट खरेदी करून घेऊ शकताय. मग ती त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट ठीक आहे. पण आता तुमच्याकडे 10 आणि ₹12,000 पगार आहे. त्यातलं तुम्ही ₹2,000 तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असला, तर त्यातनं खूप काही मोठी अपेक्षा ठेवू नका की तुम्ही हे ₹2,000 जोडताय म्हणजे पुढे जाऊन 10 वर्षांनी तुम्ही करोडपती होताला. असं कधी होत नसते करोडपती. त्यासाठी तुम्ही स्वतःवर पहिल्यांदा स्वतःवर फोकस करा. स्वतःच्या स्किलमध्ये पैसा गुंतवा. ना की तुमच्या फ्युचरमध्ये इन्व्हेस्ट करून पैसा गुंतवून कोणी रिच झालेलं नाही आहे. 10-15 वर्षांनी जे पैसे मिळाले आहेत, ते तुम्ही तुमच्या आता स्किलवर जर पैसा घातला, फोकस करून वेगवेगळे एक्सपेरिमेंट केला, एक्सपिरियन्स घेतला, तर तुम्ही 2-3 वर्षात कमवू शकताय. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. म्हणून ह्या भानगडीत पडू नका. ₹500 महिन्याला गुंतवा आणि ₹1000 महिन्याला गुंतवा. असल्या भानगडीत पडू नका. एकदम लॉट्स ऑफ अमाउंट आपल्याला पाहिजे ना, तर आपल्याला काहीतरी कुठलं तरी स्किल शिकावं लागेल आणि ते स्किल शिकण्यासाठी त्यात पैसे गुंतवा.